साहेब तुम्ही जर ते बायो फॅक्टरचं खत जर नसतं दिलं तर एवढा माल लागलाच नसतं झाडाला, मागच्या वर्षी सारखंच झालं असतं. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अजय सांगळे, बायो फॅक्टर कंपनी प्रतिनिधी. तर आज आपण आलो आहेत पैठण तालुक्यातील विहामांडवा गावात. येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठल भाऊ जोशी यांनी आपल्या कंपनीचे खतं आणि औषधे त्यांच्या मोसंबी बागेला वापरले होते. त्यांना त्याचे काय रिझल्ट आले आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती करून घेऊ. राम राम दादा. राम. तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. मग माझं नाव आहे विठ्ठल भीमराव जोशी, राहणार मांडवा, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. तर तुम्ही तुमच्या बागेला, हा, तुमच्याकडे एकूण क्षेत्र किती आहे? 7.5 एकर आहे. तर मोसंबी पिकाला आपण तुमच्या 2 एकर मोसंबी, तर आपण याला काय काय वापरलं होतं आपलं? आता त्याला बायो फॅक्टर, ते पोटॅशियम, त्या बाटल्या वापरल्या होत्या. बायक्सल डिओ खत हा आणि बाटल्या म्हणजे आपलं कॅनमॅक, हा BSL-4 हा, हे वापरलं होतं. हा. तर तुम्हाला बायो फॅक्टरचं खत वापरल्यानंतर तुमच्या बागेमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी काय बदल दिसतो तुम्हाला? मागच्या वर्षी काहीच नव्हतं साहेब, पण यंदा तर पाहा तुम्ही, एक झाड बी बिगर मालाचं नाही, पुरं एक बी झाड नाही तसं. मागच्या वर्षी तुमच्या बागेला एकूण उत्पादन किती निघलं होतं तुम्हाला? ते निघलं होतं 7 टन. तर या वर्षी त्याच्या तुलनेमध्ये तुम्हाला किती उत्पादन होईल अशी अपेक्षा वाटते? आता कोणी जर आलं मोसंबी आलं ते म्हणतं 20 टन निघन. हा, तर मग हा बदल तुम्हाला कशामुळे दिसून आला? बायो फॅक्टर मुळे. तर मग याचे खरंच रिझल्ट आहेत का? मग पाहा तुम्ही, बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे. हा, वापरले पाहिजे पुरा. आणखी तुम्ही कुठल्या पिकाला वापरलेले? आम्ही ऊसाला वापरलेलं आहे, उजूक सरकीला बी. तर ऊसाला वापरल्यानंतर ऊसाला काय बदल दिसला तुम्हाला? ऊसाला तर चौडं पान होतं, उजूक ते मी थोडं राहिलं, 2-3 तास होतं त्याला नव्हतं टाकलं बायो फॅक्टर, तर त्याचं लगेच बारीक झालं. आणि याचे लय मोठं टप पान, पूर्ण कांड्या बी लांब लांब फेकल्या ना. तर मग याचे रिझल्ट चांगले आहेत, बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का? हा, पूर्ण वापरलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता, यांच्याही बागेमध्ये ऊसाला आणि कपाशीला तिन्ही पिकाला चांगला रिझल्ट आलेला आहे. तुम्ही मोसंबीची बागही बघू शकता, खूप चांगल्या प्रकारे असा रिझल्ट त्यांना खताचा, आणि हे पूर्णपणे जैविक खत असल्यामुळे याचे रिझल्ट चांगले येतात. पांढऱ्या मुळ्याची वाढ करतं, मोसंबीच्या मालाला साईज आणायचं काम करतं. तर आपण आवर्जून वापरा. धन्यवाद. चला तर मग शेतकरी बंधूंनो, आपण पण खरीप हंगामात आपल्या सर्व पिकांमध्ये ह्या वर्षी बायोफॅक्टर बायोलॉजिकल्सचे दर्जेदार जैविक खते वापरूया आणि भरघोस उत्पादन घेऊया.